18 डिसेंबर 2025 रोजी मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे. आपण वर्षभर या गुरुवारची वाट बघत असतो आणि तो गुरुवार आपल्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी 4 गुरुवार आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात मिळाले होते आणि त्यापैकी 3 गुरुवार आपण अगदी छानपैकी पार पाडले. आता शेवटचा गुरुवार म्हटलं तर उद्यापनाचा दिवस असतो. बघा, या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा करायची आहे. काही गोष्टी, काही वस्तूचे पालन आपल्याला आवर्जून करायचे आहे. आता काय गोष्टी करायच्या आहेत तर आपण बऱ्याच वेळा बघत असतो, पण काय करायचं नाही हे देखील बघणं गरजेचं आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला 5 अशा गोष्टी आहेत त्या चुकूनही करायच्या नाही किंवा त्याबाबत थोडीशी काळजी घ्यायची आहे. आपण जर त्या गोष्टी चुकून केल्या तर आपल्याला या व्रताचे फळ मिळणार नाही. आणि बघा, आपण आपल्या जीवाचा अंतःकरणापासून अगदी श्रद्धेने, भक्तिभावाने उपवास वगैरे करत असतो. त्याबरोबर इतर सगळं काही करत असतो आणि जर थोड्याशा काही कारणामुळे जर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार नसेल तर मग कुठेतरी चुकीचं आहे. म्हणून आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि कुठल्या त्या गोष्टी आहेत त्या आपल्याला करायच्या नाहीत हे समजून घ्या. चला मग सुरुवात करूया. त्यातील सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, आपल्याला शेवटच्या गुरुवारी या वेळेमध्ये पूजा मांडणी करायची नाही. आता ती वेळ कुठली आहे तर बघा, वारांचा 1.5 तासाचा राहू काळ हा ठरलेला असतो आणि त्या काळामध्ये आपल्याला कुठलीही सेवा करायची नसते. आता सेवा करायची नसते म्हणजे काय तर काही ठराविक सेवा त्या काळामध्ये करायच्या नसतात, पण काही ठराविक सेवा जर आपण जाणून घेऊ त्या राहू काळामध्ये केल्या तर त्याने आपले अनेक दोष दूर होतात. तर त्या राहू काळामध्ये कुठल्या सेवा केल्या जातात तर त्या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचं पाठ केले जातात. बघा, जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा दररोज पाठ करायचा असेल तर आवर्जून तुम्ही राहू काळामध्ये करत जा. पण आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची जे काही पूजा असेल किंवा इतर कोणतीही पूजा मांडणी करत असाल तर ती पूजा तुम्ही चुकूनही राहू काळात करत जाऊ नका किंवा करू नये. आता प्रत्येक वाराचा राहू काळ हा ठरलेला असतो. त्याप्रमाणे गुरुवारचा जो राहू काळ असणार आहे तो दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. तरी या काळामध्ये तुम्ही चुकूनही पूजा मांडणी करू नका. आता मार्गशीर्ष महिन्यातील जी पूजा मांडणी आहे ती शक्यतो आपली सकाळी आंघोळ झाली की लगेच करून घ्यायची आहे. सेवा देखील लगेच आपल्याला करून घ्यायची आहे. पण बऱ्याचदा काय होते की अनेक महिलांची छोटी छोटी मुले असतात किंवा घरातील काही कामांमुळे आपल्याला सकाळी सकाळी पूजा मांडणी करता येत नाही. मुलांची शाळा असते, मुलांचा डब्बा असतो, त्यामुळे सकाळी थोडी धावपळ असते. त्यामुळे तुम्ही दुपारी थोडीशी वेळ मिळाल्यावर ही पूजा करू शकता किंवा सायंकाळच्या वेळेला तुम्ही पूजा मांडणी करू शकता. चुकूनही गुरुवारच्या दिवशी 1:30 ते 3 या काळामध्ये पूजा मांडणी करू नका. 1:30च्या अगोदर तुम्ही पूजा करू शकता किंवा त्या काळात जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही 3 नंतर पूजा मांडणी केली तरीही चालेल. मांडणी करून घ्या आणि कथा वाचन तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करा. पण हा 1.5 तासाचा काळ वगळून आणि तसे पाहिले तर शेवटचा गुरुवार उद्यापन करत असतो, त्यामुळे आपण संध्याकाळच्या वेळेला जास्त महत्त्व देतो. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचा मासिक धर्माचा 4था दिवस आहे अशा महिलांनी या दिवशी पूजा करू नका. आता तुमच्या जर घर सुरुवातीचे 3 गुरुवार झाले असेल पण 4थ्या गुरुवारच्या दिवशी जर तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही. तुम्ही उपवास करायचा आहे पण पूजा मांडणी तुम्हाला करायची नाही. एखाद्या व्यक्तीकडून उद्यापन करून घेऊ शकता. पण शक्य नसेल तर पौष महिन्याचा जो येणारा गुरुवार आहे, पहिला गुरुवार असणार आहे
त्या दिवशी पूजा मांडणी करायची आहे. आता बऱ्याच जणांना हा नियम माहीत आहे, पण काहीच म्हणणं असं असतं की चौथ्या दिवशी, चौथा गुरुवार आपण जर डबल आंघोळ केली किंवा संध्याकाळच्या वेळेस आंघोळ करून मग पूजा मांडणी केली तर काय हरकत नाही. पण हे देखील चुकीचं आहे. वर्षाकाठी आपण एकदा हे व्रत करत असतो, तर सगळे नियम आपल्याकडून पाळले गेले पाहिजेत. म्हणून तुमचा जर मासिक पाळीचा चौथा दिवस असेल तर तुम्ही त्या दिवशी पूजा मांडणी करू नका. घरातल्या एखाद्या व्यक्तीकडून पूजा मांडणी करून घ्या आणि त्यांच्याकडून उद्यापन करून घ्या. जर शक्य नसेल तर आपल्याला पौष महिन्याचा पहिला गुरुवार ते उद्यापन करायचं असतं, तर तशाच पद्धतीने तुम्ही करायचं आहे. अजून या संदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. या व्यतिरिक्त ज्यांचा या अगोदरचा गुरुवार गेला असेल तर त्यांनी देखील चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे. आता त्यानंतरची तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी की तुमचं मार्गशीर्ष महिन्याचं व्रत आहे ते चुकूनही दुसऱ्याच्या घरी सोडू नका. आता हा नियम देखील अनेक महिलांना माहीत आहे. ते वर्षानुवर्षे हे व्रत करत आहे त्यांना तर नक्कीच माहीत आहे. पण ज्यांनी नव्याने ह्या व्रताला सुरुवात केलेली आहे आणि मग त्यांना कुठून तरी जेवणाचं आमंत्रण आलं, मग चुकून जर त्यांच्याकडून हे व्रत भंग पावलं किंवा त्या ठिकाणी जर त्यांनी उपवास सोडला तर त्याचं त्यांना या व्रताचं फळ मिळत नाही असं म्हटलं जातं. कारण आपण कुठलीही सेवा आराधना करतो, पूजा अर्चा करतो ते आपल्याला घरी करतो आणि मग त्याचे जे व्रत आहे ते आपल्या घरीच आपल्याला सोडायचं आहे. म्हणून दुसऱ्याच्या घरी जर तुम्ही गेला तर उपवासाचा एखादा पदार्थ दिला तर तुम्ही नक्कीच खावा. पण जसं की केळी दिली, दूध दिलं की तुम्ही खाऊ शकता, दूध पिऊ शकता. पण जर तुम्हाला कोणी जेवणाचं आमंत्रण दिलं असेल तर तुम्ही त्यांना आधीच सांगू शकता की मला माझे व्रत आहे आणि मी घरीच सोडणार आहे. तुमच्या घरी व्रत सोडल्यानंतर तुम्ही दुसऱ्याच्या घरी सवाष्ण म्हणून जेवायला जाऊ शकता. त्यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही स्वयंपाकामध्ये जो काही स्वयंपाक बनवणार आहात तो चालू शकतो. अन्नाचाच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. मग वरण, चपाती, एखादी भाजी, एखादा गोड पदार्थ हे आपण नक्कीच करू शकतो. पण यामध्ये आपल्याला वरण भाताचा समावेश करायचा आहे. ही विशेष काळजी घ्यायची आहे. कोणताही नैवेद्याचे ताट वरण भाताशिवाय पूर्ण होत नाही. शिवाय त्यावर तुळशीपत्र देखील आपल्याला एक नक्की ठेवायचे आहे. या गोष्टीची आपल्याला आवश्यक काळजी घ्यायची आहे. हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे. जर अजूनही तुम्ही पाळला नसेल तर आवर्जून या दिवशी पाळायचा आहे. आणि कधीही नैवेद्यामध्ये अशा प्रकारचे नैवेद्य म्हणजे वरण भाताशिवाय नैवेद्य, तुळशीपत्राशिवाय नैवेद्य दाखवू नका. त्याचबरोबर देवीला खिरीचा नैवेद्य हा खूप अतिशय प्रिय असतो. या दिवशी तुम्हाला देवीला खिरीचा नैवेद्य हा अर्पण करायचा आहे. दुसरा कुठलाही स्वयंपाक करू शकतात, पण भात आणि वरण हे तुम्हाला नक्की करायचे आहे. दुसरं, त्यानंतर आपण जो लक्ष्मी मातेचा नारळ ठेवत असतो तो आपल्याला फोडायचा नाही. आता अर्थात आपण गुरुवारची पूजा मांडणी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारच्या दिवशी उचलत असतो. पण तरीही दुसऱ्या दिवशी नारळ वगैरे उचलल्यानंतर ते काही ठिकाणी फोडले जाते. तर हा बघा, नारळ आपल्याला माता लक्ष्मी स्वरूप ठेवलेला असतो. म्हणून नारळ हा आपल्याला फोडायचा नाही. प्रसाद म्हणून देखील खायचा नाही. तर जो नारळ आपण ठेवलेला असतो तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करून द्यायचा आहे. किंवा ओटीचा नारळ मात्र तुम्ही फोडून प्रसाद म्हणून खाऊ शकतात. किंवा ती ओटी तुम्ही दुसऱ्या एखाद्या गरजूला देऊ शकता. किंवा घरातील सवाष्ण देखील ती ओटी घेऊ शकते. तसेच मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवारी महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून लक्ष्मीच्या स्वरूपातील
व्यवस्थित मांडणी करून पूजा करायची आहे. महालक्ष्मीच्या व्रताची कथा वाचायची आहेत. संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवायचा आहे, कारण त्यांना देखील देवी स्वरूप मानून स्वागत व आदर करायचा असतो. सुवासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करायची असते. त्या सुवासिनींना फळे द्यावी, तसेच फुले, गजरा, महालक्ष्मी व्रताचे पुस्तक, एखादी भेटवस्तू द्यावी, त्याची ओटी भरावी आणि त्यांना नमस्कार करावा. तसेच महिलांना जर उपवास असेल तर त्यांना दूध द्यावे किंवा तुम्ही सुवासिनींना भोजन देखील देऊ शकता. व शक्य नसेल तर जरी सुवासिनी बोलावलं किंवा कुमारिकेला तुम्ही घरी बोलावलं तरी सुद्धा चालते. महिन्यातील शेवटच्या गुरुवारी कन्यापूजन देखील केले जाते. शक्य असेल तर तुम्ही त्यांना कन्यापूजनही करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कथारंग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.